Hello, hello, mic check. Hello, hello. Hello, hello, mic check. Hello, hello. दहा संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्या करता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच आई एकविरा बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 मध्ये शब्द सुमराने स्वागत करतो. थेट आपण वळतो आता टॉस कडे. आजच्या दिवसातील होणारा पहिला मॅच आहे आई स्पोर्ट्स उसगाव विरुद्ध आई गावदेवी खोनपाडा 7742. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. साई स्पोर्ट्स उसगाव वर्सेस आई गावदेवी खोनपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. लगेचच आपण या मॅचला सुद्धा सुरुवात करणार आहोत, जेणेकरून आजचा हा जो दिवस आहे तो मेगा फायनलचा दिवस आहे आणि त्यामुळेच आज ज्या काही मॅचेस आहेत त्या योग्य वेळी या ठिकाणी पार पाडल्या जातील हीच सर्वांचीच अपेक्षा आहे. हे तुम्ही बघू शकताय किती शानदार असं आयोजन आहे, दमदार असं आयोजन आहे आई एकविरा बेलवाडी टीमच्या माध्यमातून. आणि वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या मॅचेस तुम्ही बघतायत. आजचा दिवस हा मेगा फायनलचा दिवस आहे. माजी आमदार राजेश पाटील साहेबांच्या नावाने या स्पर्धेला पाहिलं जातं. कालच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये राजेश पाटील साहेबांनी या स्पर्धेला भेट दिली होती.
सोबतच आपण बघितलं होतं त्यांचेच बंधू संदीप रघुनाथ पाटील हे सुद्धा उपस्थित होते. या पाचरुका गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा उपस्थित होत्या आणि मनोज पाटील हे ह्यांना सुद्धा आपण पाहिलं होतं. खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव ज्यांनी केला होता अशा व्यक्तिमत्वांना आपण पाहिलं होतं. आता टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. साई स्पोर्ट्स उसगाव आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी खोनपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनना शुभेच्छा असतील. निलेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. पहिला सामना 4 षटकांचा आपण बघतोय आणि जे असोसिएशनची नियमावली आहे त्या नियमावलींचं पालन तुम्हाला करावं लागेल. किती षटकांचा मॅच असेल? 3 षटकांचा मॅच असेल. टॉस करूया आपण. कॉलिंग करतायत उसगाव टीमचे कॅप्टन. छापाचा आवाज आहे. इथे आलाय काटा म्हणजे टॉस जिंकलाय तो खोनपाडा टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलाय. 3 षटकांचा मॅच होतोय. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता तुम्ही आलात. काय तयारी असेल आणि डिसिजन काय तुमचं? बॅटिंग असेल. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. 3 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि काय रणनीती असेल? कोणते चांगले बॅटर आहेत जे यंदाच्या हंगामामध्ये चांगले चाललेत आणि त्यांच्या बॅट मधून धावा येत आहेत? अजय, जितेंद्र आणि मंगेश. कोणते चांगले गोलंदाज आहेत जे जास्त धावा बनवल्यानंतर समोरच्या टीमला रोखण्याचं काम करतील? रोहित आहे आणि आमिर आहे. यंदा आमने सामने कधी आलात तुम्ही दोघं? हो. त्याच्यामध्ये निकाल काय राहिलाय? उसगाव संघाने पहिलं गेल्या वर्षी चांगला परफॉर्मन्स केला. आता आम्ही बघू जरा चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. कॅप्टन, जर तुम्ही टॉस जिंकला असा तर तुमचा निर्णय काय असता? फील्ड असते. म्हणजेच मनाप्रमाणे सर्व काही झालंय. फिल्डिंग करायची आहे. समोरच्या संघाला रोखण्याकरता काय रणनीती असेल आणि कोणते समोरच्या टीमचे खेळाडू आहेत जे नेहमीच अडथळा बनतायत असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या प्लेअरचं नाव तर नाही माहिती, पण आम्ही फील्ड आहे आणि बॉलिंग चांगल्या प्रमाणे करू. वसई आदिवासी असोसिएशन अंतर्गत तुम्ही खेळत असताय, एन्जॉय करतात प्रत्येक वर्षी अशा स्पर्धा? हो, नक्कीच. चांगला मॅच हा पहिलाच मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो हो. तुमच्याकडून चांगलंच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या आई गावदेवी खोनपाडा टीमच्या कॅप्टनने. त्याने म्हटलंय की आम्ही सुरुवातीला बॅटिंग करणार आहोत आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. साई स्पोर्ट्स उसगाव या टीमला होणारा मॅच हा 3 षटकांचा आहे. प्रेक्षक राजे, आता थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होणार आहेत. तुम्ही सुद्धा जर कुठे दूर असाल तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करा. आम्ही सुद्धा थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतोय. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. पाचरुका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. स्टील स्टे ट्यून्ड ऑन किंग ब्रदर्स क्रिएशन गणेशपुरी. पतित पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपण आहोत. प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या भूमीला कसा लागलाय? तर मित्रांनो, ज्यावेळेस सुरतची लूट केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गाने आले होते आणि संभाजी राजे खर तर या परिसरामध्ये ज्यावेळेस कामनदुर्ग त्यांनी काबीज केला होता कामन गावातील, त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचे पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच असे अखंड कीर्तीचे महाराजे आपल्या या महाराष्ट्र भूमीला लाभले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपल्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा ते पाहायला मिळत आहेत. मग चीन, जपान, अफगाणिस्तान अशा देशामध्ये सुद्धा, श्रीलंकेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जागतिक दर्जाचं काम ज्यांनी केलं आणि सर्वच जगातील सर्वच लोक ज्या राजाला मानतात तो आपला महाराजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 साली ज्यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला आणि नंतर जरी कारकीर्द ही छोटीशी असली तरी मात्र आज त्यांच्या पराक्रमाने गजबजलेलं हे संपूर्ण जग आपल्याला पाहायला मिळतं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल आणि कुठलाही एखादा खेळ असो तर अशी ऊर्जा देणारी, प्रेरणा देणारी गीतं हे डीजेच्या माध्यमातून वाजली जात आहेत. आज पुन्हा एकदा डीजे कल्पेश आणि डीजे अंकित या ठिकाणी जोडले जात आहेत. मॅन्डल स्कोरच्या भूमिकेमध्ये कालच्या दिवसात निलेश भोईर हे होते आणि आजच्या दिवसामध्ये महेश भोई हे चांगलं काम करण्याकरता सज्ज होत आहेत. आकाश, गुरु किरकिरा, विशाल धोतडे, निलेश नामकुडा यांनी पंचांची भूमिका अदा केली होती. आता पंच म्हणून गुरुनाथ किरकिरा आणि निलेश भोईर या दोघांना तुम्ही बघणार आहात. मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. वेळ कितीची असेल मॅच स्टार्टची ते आपण जाणून घेऊन या. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेताना आई गावदेवी खोनपाडा टीमने साई स्पोर्ट्स उसगाव टीमला फिल्डिंग करावी लागेल आणि साई स्पोर्ट्स उसगाव टीम जी काही रणनीती असेल ती मैदानाच्या आत करा. लगेचच आपलं फिल्डर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टायमर लावला जाईल. 10 मिनिटांमध्ये तुमची 2 षटकं टाकून पूर्ण होतील. 10 मिनिटं ही 2 षटकांकरता असतील आणि 3 षटकांकरता 15 मिनिटं असतील. 10 पेक्षाही जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला 2 षटकांकरता तर मग तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू तर टी यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. आज सकाळच्या सत्रामध्ये चांगली डागडुगी मैदानाची करण्यात आली. जी काही आपण रंगभूषा बघतोय, चांगल्या रंगाचे पडदे आपल्याला मैदानाच्या आजूबाजूला बघायला मिळत आहेत. आजचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. एन्जॉय करत असत सर्वजण. आणि आज पुन्हा आपल्या भेटी करता किंग ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन गणेशपुरी हे युट्यूब वाहिनी सक्रिय आहे. आज चांगली चर्चा होते या युट्यूब वाहिनीची. चांगले रचना आहे आणि मॅनेजमेंट सुद्धा खूप चांगली आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी या सर्वांचाच भरणा असलेली युट्यूब वाहिनी ज्याची मी तारीफ करेन. प्रोप्रायटर गोवर्धनचे भोईर खुद्द प्रोप्रायटर असून कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. गणेशपुरी गावचे माजी सरपंच हा मोठा पदभार सुद्धा त्यांनी सांभाळलाय. सुस्वभावाच्या व्यक्तिमत्व इथे लाभलेले आहेत. जयजी कांबडी आणि सुनीलजी पुजारी यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. चांगली चर्चा करत असतायत, वेळोवेळी चांगली माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत असतायत आणि आम्हाला त्यामुळेच बोलण्याकरता कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होताना दिसत नाही. इतकं चांगलं सक्रिय युट्यूब चॅनल मी आतापर्यंत पाहिले नाही जे चांगला सपोर्ट करतायत. नाहीतर बरेचसे आपण बघतो की ऍटिट्यूड हा शब्द जर मध्ये आला ना मित्रांनो मग तुमचं संपूर्ण जीवनच वायफळ आहे. म्हणतात ना की गर्वाचे घर नेहमीच खाली असतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही पुढे गेलात ना तर मग सुरुवातीला तुम्ही काय होतात आणि कोणामुळे घडलात हे कधीच तुम्ही विसरू नका. क्रिकेटपटू म्हणून जर तुम्ही मोठे झालात तर तुमचा कोणतरी आयडॉल असतो की ज्याच्याकडून तुम्ही ते खेळत असता, त्याच्याकडून तुम्ही शिकत असता आणि त्याच्या नावाची चर्चा करताना कधीच लाजू नका. मॅच ऑन होतोय. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. आणि दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 3, 2, 1 गेम ऑन. जितेंद्र स्ट्रायकिंग कडे कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर्स आणि आलाय पहिलाच बॉलवर खणखणीत सनसनीत चौकार.
सुद्धा या ठिकाणी गीत वाचलं जातं. जितेंद्र यांनी चौकाराच्या मदतीनं आपलं अकाउंट ओपन केलं. रोहित याने चौकाराच्या मदतीनं हे अकाउंट ओपन केलं. आता हा चेंडू फायनल लेग रिझन मध्ये वळतोच जरूर. पंच काय इशारा करतायत, वाईड बॉलचा इशारा. 4+1 या 5 धाव मिळतील. 5 अतिरिक्त धाबेची धावसंख्या झाली आहे ती 9 धाबा. 9 विदाउट लॉस. स्पोर्ट्स टीमची ऊर्जा वाढवण्याकरता हे गीत लावलं असं मला वाटतं. कारण साई स्पोर्ट्स उसगाव संघ फिल्डिंग करतोय आणि आई गावदेवी खोनपाडा बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटचा वापर केलाय. चांगला टान्स पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडणार नाही. तो जातोय दूर दूर चौकारांकरता. 4 धाबा. स्ट्राईक बॉलर आहे, परंतु त्याच्याकडून काही चुका घडत आहेत. ह्या व्यतिरिक्त ह्या उलट मी म्हणेन की रोहित याचा बॅटिंग टान्स, फलंदाजीचा पावित्र्य जो आहे तो अप्रतिम आहे. लवचिकता आहे. मनपसंत क्षेत्रामध्ये तो फटकेबाजी करू शकतोय आणि बॅटिंग ग्रीजचा चांगला वापर तो करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, चेंडू जातो स्कोरिस्टन रिझन मध्ये. तो काही थांबणार नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 धावा मिळतील बॅटरला. चौकार. तुला खांद्यावर नो संघर्ष बंगलापाडा हा संघ सुद्धा इथे दाखल झालाय. मला असं एक क्षणाकरता भास झाला की न्यूझीलंडचा संघ इथे दाखल झालाय की काय. चांगली जर्सीज त्या टीमची पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चेंडूला खेळून काढला जातोय वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रात. 1 धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. 18. पूर्वेश तांबडे, हर्षल डवले आणि गिरीश हे चांगले मुख्य फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्वालिफाय झालेत या स्पर्धेमध्ये. व्हॉट अ स्ट्रोक. स्लॉ केले चेंडूला. एका पायावर वजन देत गुडघा टेकलाय जमिनीवर आणि 4 धाव मिळवलेत. पहिल्या षटकामध्ये वरचढपणा पाहायला मिळतोय आई गावदेवी खोनपाडा या टीमचा. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते 22 धाबा. 5 बॉलची समाप्ती 22 धाबा. आतापर्यंत टायमर सुद्धा लावलं गेलंय. या षटकाकरता खर्च झालेला वेळ हा सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. जो चौकार आणि विकेटचा जो काही वेळ आहे तो वेळ आम्ही ग्राह्य धरणार नाही. फुलटॉस बॉल, नो बॉल, ओ नो, नो नो आणि नो बॉलचा इशारा आलाय. 4+1 धावा मिळतील 5. धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 27. सर्वात खर्चिक षटक आहे हे. पहिल्या 4 दिवसापूर्वी हे घडलं होतं की नाही हे ठाऊक नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाब्याची नोंद होते. धावसंख्या झाली आहे ते 28 धाबा. अनिकेतचं कुठेतरी खच्चीकरण झालंय. आत्मविश्वास त्याला वाढवावा लागेल. यशाची गुरुकिल्ली ज्याला म्हटलं जातं आणि ती यशाची गुरुकिल्ली त्याच्याकडे सध्या मिळत नाही. शॉर्ट बॉल होतो, ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळेल
की नाही बघूया. या ठिकाणी डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 28 धाबा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी 6 चेंडूंमध्ये बनवल्यात. 28. महाराष्ट्राला जो चेंडू गेलाय तो वेळ आम्ही वगळलाय. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण ओळूया. अनिकेत नंतर दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता कोण आलाय ते आपण चर्चा करूया. मयूर मते. अनिकेत हा थोडासा कठीण ठरला. ओ बॅकलिपचा केलाय वापर. इन टू द गॅप. स्ट्रेट हवाई सफर सफल. मिळतील धावा 4. शानदार स्ट्रोक. माजी आमदार चषक चौकार. जास्तीत जास्त मला वाटतं जो करार झालाय ना तो डील चौकार आणि षटकारणीशीच करायला सांगितलंय. कोर्टामध्ये चेंडूला काढले खोदून. इंडियर चेंडू हवेत. शतरक्षकाच्या थेट भेटीला. विकेटचं झालंय पतन. पहिला धक्का बॅटिंग करताना आई गावदेवी खोनपाडा टीमला. रोहित इज गॉन. आता म्हणू शकतो की वापस होईल असं. हिटमॅन रोहित हा झटपट बाद झाला. म्हणजेच चांगल्या जलद गतीने धावा बनवून तो बाद झालाय. धाव संख्या धाव फलकावर आहे ती 32. 32 फॉर 1. नवीन बॅटर अक्षय गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकदा मिळाली फॉरवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर शतरक्षक सुद्धा दूरवरून येत आहेत. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 34 धावा. 34. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर या 34 धावा पाहायला मिळत आहेत. टॉस करता या ओम साई सकवार आणि आई गावदेवी गायगोठा दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही विनंती असेल. आता ऑन ड्राईव्ह केलाय. स्कोरलेग क्षेत्रामधून शतरक्षक चेंडूला फेकतोय. फेकी करण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने पुढे सरकली आणि धावा लागल्या जातात त्या 36 धावा. चांगले बॅटिंग पाहायला मिळाले रोहितची. 4 चौकाराच्या मदतीनं त्यांनी 17 धावांचं योगदान दिलं. सुंदर बॅटिंग करताना तो दिसलाय. अजूनही या षटकामध्ये आपण चर्चा करूया नेमकं काय घडलंय. चर्चा होते 2 पंचांची. विकेटचं पतन झालंय. कारण याआधी असं म्हटलं होतं की 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण झालेत. धावबादच्या स्वरूपात परतावं लागतं ते अक्षयला. धाव संख्या धाव फलकावर आहे ती 35 धावा. 35 फॉर 2. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. नामकुडा साहेबांचं आगमन झालंय. ग्रामपंचायत माजी सदस्य बबन नामकुडा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. कालच्या दिवसात सुद्धा आपण त्यांना बघितलं होतं. समाज कार्यकर्ते. आणि हा जो रस्ता आपण बघतोय की आदरणीय आमदार राजाचे पाटील यांच्या प्रयत्नाने झालाय.
शॉर्ट बॉल, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि ह्या स्पर्शामुळे टीम बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये येतो हर्ष. मिळतील धावा 4, चौकाराची पडली भर. धावसंख्या पोहोचली 39 वर, 39. अजूनही या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहे. तो वॉट स्ट्रोक, दिलशान स्कूप असं सुद्धा म्हणू शकतो या फटक्याला. चांगला एका पायावर वजन देत बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलं होतं. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 40 धाबा. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. जे हवं होतं आई गावदेवी कोनपाडा टीमला ते त्याने मिळवलं. पहिल्या विकेट करता षटक संपलंय. षटकाची समाप्ती झाल्या. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत 20च्या सरासरीने 40 धाबा. 40 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. पुन्हा एकदा बोलूया, आमच्या डीजे मास्टर या ठिकाणी सज्ज आहेत. ऐकूया सुमधुर गीत. रस्ते जे बनवण्यात आले आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाने जवळजवळ 4 कोटी मंजूर करून हा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आला. आणि खऱ्या अर्थाने सध्या त्या नवीन बनवलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडणं फार महत्वाचं आणि ते काम सध्या या ठिकाणी केलं जातं. मॅच कडे सुद्धा आमची नजर असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा. शेवटचं षटक टाकण्याकरता आला निलेश. लेग स्टंपच्या बाजूला वळणारा बॉल होता. पाहूया काय घडले तिथे. डॉट बॉल जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर 40 धाबा, 40 रन्स. एका बाजूला विकेट सुद्धा मिळाली. मला वाटते की एज लागलं आणि एज लागून पहिल्याच बॉलवर ही सफलता मिळाली. डिसिप्लिन पाहायला मिळालं आणि मंगेशचं कौतुक करेन. 5 धाबा तो करून बाद झालाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 40 धाबा. यष्टी रक्षक यांनी हा चेंडू टिपलाय. गॉन. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या मॅचची चर्चा आपण करतोय. आई गावदेवी कोनपाडा टीम बॅटिंग करतोय आणि त्यांची धावसंख्या 40 धाबा. शेवटचं षटक सुरू आहे. 5 चेंडू शेष आहेत. गडीबाद झाले 3. पुढील होणारा मॅच ओम साई सकवार विरुद्ध आई गावदेवी गायगोठा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येऊन तिथे थांबा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस सुद्धा करणार आहोत. आदरणीय बबन नामकुडे साहेब उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. वळी आपण मॅच कडे. डावखुरे हाताचा बॅटर स्ट्राईक इन कडे आहे. मिस्टर प्रभाकर इज ऑन स्ट्राईक.
शॉर्ट बॉल फुल केलाय, शॉर्ट ऑन फुल एकदा मिळाली. खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं फिल्डिंग झाले अंतिम क्षणी आणि बघता बघता 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतोय. तिसरी धाव घेताना बॅटरला परत जावं लागेल. चौथा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रभाकर हा फलंदाज होतोय बाद. 4 गडी बाद. धाव संख्या धाव फळकावर 42-42. चार बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 4 गडी बाद 42. नवीन बॅटर गेलाय सुभाष. फुल टॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. धावांच्या मदतीनं धावसंख्या आता भरगच्च दिसते. धावसंख्या झाली आहे ती 48. षटकात 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया 3 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी धाव बनवल्या जातील. आई गावदेवी खोनपाडा टीम वरचढपणा दाखवतोय. आई गावदेवी खोनपाडा 7742 हा क्रमांक या टीमचा, हे नाव या टीमचं. पाहूया आपण आता उर्वरित चेंडूंमध्ये कसा खेळ होतोय. या इनिंगच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये धाबा बनवल्या जातील काय. 48 धाबा झालेत. म्हणजेच जवळजवळ 16 पेक्षाही जास्त सरासरी या पहिल्या इनिंग मध्ये अद्यावत केलं. 5 गडी बाद 49 धाबा धाव फळकावर लागल्यात. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. आई गावदेवी खोनपाडा टीमच्या 49. 5 बाद 49 बनवलेत आणि 50 धावांचं टार्गेट साई स्पोर्ट्स उजगाव संघासमोर ठेवलंय. 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. 50 धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये. चला आपण ओम साई सकवार आणि आई गावदेवी गायगोटा दोन्ही टीमच्या कॅप्टन पर्यंत पोहोचूया. त्या ठिकाणी बबन नामकुडा साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट होऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू सो मच बबनजी नामकुडे साहेब. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. कारण कुठलाही मॅच खेळताना टॉस महत्वाचा असतो. डिसिजन काय असतं. फिल्डिंग करण्याचा डिसिजन असेल. समोरच्या टीमला रोखण्याकरता काय रणनीती असेल. किती धावसंख्येपर्यंत रोखाल आणि कोणते गोलंदाज सध्या यंदाच्या हंगामामध्ये चाललेत ज्यांच्याकडून मोठी अपेक्षा करता. गोलंदाज तर खूप आमचे फॉर्म मध्ये आहेत. स्पेशली सुनील, रोशन असेल आणि संतोष. 3 आमचे गोलंदाज आहेत. त्यांच्यावर विश्वास आहे आणि 25 ते 30 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आमने सामने कधी आलात यंदा. नाही, फर्स्ट टाइम आहे, पण प्रयत्न करू आम्ही. वाटतं मॅच तुम्ही जिंकाल. हो, प्रत्येक संघाला वाटते आणि बॉलर ज्या प्रमाणे फॉर्म मध्ये आहेत तर
नक्कीच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांना पण निर्देश देऊ की रोखण्याचा प्रयत्न करा. ज्या फॉर्म मध्ये आहेत त्याच पद्धतीने गोलंदाजी करा असं आम्ही गोलंदाजांना सांगेन. आल्यानंतर इथे या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं? खूप सुंदर, बेलवडीवाल्यांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि या ग्राउंडवर आम्ही भरपूर मॅचेस खेळलोय आणि अनुभवही आहे आम्हाला खेळण्याचा. निकाल काय आहे? निकाल भरपूर मॅच जिंकलोय आणि सेमी क्वालिफाय पर्यंत येत आम्ही हारलोय, परंतु फायनल मारलेली नाही. प्रयत्न करू आज. तुम्हाला शुभेच्छा या मॅच कर. थँक्यू. कॅप्टन आहेत होम साइड टीमचे, सकवार टीमचे. टॉस तुम्ही हरलात परंतु बॅटिंग करायच्या. बॅटिंग करताना आता किती धावा बनवा? 40+ मारण्याचा प्रयत्न करू. कोणते चांगले फलंदाज फॉर्म मध्ये आहेत ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करताय? विनोद आहे, विजय आणि मी आहे. त्यांच्याकडे खूप म्हणजे अपेक्षा आहेत, रन करतील. 40+ मारायचे आहेत रन आम्हाला. एन्जॉय कराल हे क्रिकेट? हा, एन्जॉय करा. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तो सकवार टीमचा कॅप्टन आहे. त्यांनी म्हटलंय की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करू आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जातंय गायगोटा या टीमला. होणारा मॅच 3 षटकांचा असेल. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वळूया. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि थेट तुम्हाला घेऊन जातोय दुसऱ्या इनिंग मध्ये. तिथं नेमकं काय घडतंय. स्टील स्टे ट्यून्ड ऑन किंग ब्रदर्स लाईव्ह. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात होतोय, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय आणि टीट पॉट्यात जसं तसं उत्तर द्यायला सुरुवात केली जाते. 49 धावा बनवल्यानंतर 50 धावांचं टार्गेट आहे. 50 धाव संख्येचा पाठलाग करत असताना अनिकेत आणि सूरज हे 2 फलंदाज साई स्पोर्ट्स उसगाव टीमचे 2 धावा पहिल्या चेंडूवर पूर्ण करतायत. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर अमर आलाय. अमीर शेळके. मोठा फटका उचललाय चेंडूला. मॅक्झिमम टोआ मिळतील धावा 6. स्ट्रेट लॉंग ऑन वरून षटकार. सांगितलंय की माझ्या षटकामध्ये 28 धावा खर्च झाल्या होत्या, आता मला त्या वसूल करायच्या आहेत आणि त्यामुळेच तो आक्रमक होतोय. अप्रोच चांगला आहे त्या खेळाडूचा आणि तसा खेळ सुद्धा तो आपल्या टीम करता करतोय. आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील धावा 4. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री. Over the rope, 4 runs. करायच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. 50 धावांचं टार्गेट आहे. जे काय अनुभव असतील त्या अनुभवाला वापरावं लागेल. एक्सपिरियन्स इथे त्याचा पाहायला मिळेल काय. फिल्डर तर अगदी डीप बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन ठेपलेत. 6 मध्ये 9. फुल टॉस बॉल इन द एअर. कॅचेस विन द मॅचेस. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 41. 41. 5 बॉल 9 ची गरज. 5 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. नवीन बॅटर गेलेत खेळण्याकरता. आपण बघतायत न्यू बॅटर इन. नवीन बॅटर आता रोहित तांबडा. साई स्पोर्ट्स उसगाव टीमचा आणखीन एक तडाखेबंद असा खेळाडू. एका मोठ्या खेळाडूला नुकताच बाद केलंय. बाद झालाय मयूर मते हा खेळाडू. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 17 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. आता स्थिती थोडीशी कठीण झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीम करता साई स्पोर्ट्स उसगाव टीम अडचणीमध्ये येईल काय, कारण आई गावदेवी खोनपाडा टीमने आपले प्यादे योग्य वेळी वापरलेत. वापसी म्हणू शकतोय आपण. आणि रोहित लोखंडे
त्याला कुठेतरी वाटलं असेल की मी पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा बनवल्यात, आता या धावा रोखण्याकरता सुद्धा माझ्या हातामध्ये चेंडू ठेवावा लागेल. पुढचा बॉल आत वळणारा बॉल, चेंडूवर हल्ला केलाय, शतरक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून मोठी चूक झाली. एक धाव मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाते. धाबा धावपळीवर लागल्या जातात 42 धाबा. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 मध्ये पाहिजेत 8 धाबा. 4 चेंडू शिल्लक, 8 ची आवश्यकता. हा झेल जर टिपला असता ना तर आणखीन दबाव वाढला असता साई स्पोर्ट्स उसगाव टीमवर. दबाव दडपण सर्वत्रच दिसतंय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हार जीत तर पक्की आहे, परंतु इथे जिंकणार कोण? ऑफ स्टंपर शफल झालाय, चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली, एक पेक्षा काही मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात 43-43. अतिथी कक्षामध्ये आपण योगेश पाटील साहेबांना बघतोय, उपस्थित झालेत. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य त्यांचं लाभलंय आणि ते मॅच पाहण्याकरता आलेत. आज बरेचसे पाहुणे मंडळी या अतिथी कक्षामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. चर्चा आता आपण करूया स्कोअर बोर्डची. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये पाहिजे 7. 3 मध्ये 7. 3 चेंडू 7 ची गरज. मोठा फटका, चेंडूला काढलाय खोदून आणि जागा काढली लॉंग ऑनची शोधून. सिक्सर. आता 2 मध्ये पाहिजे. आता उत्साह वाढलाय. याआधी थोडस खेमा शांत बसला होता साई स्पोर्ट्स उसगाव टीमचा. आता चर्चा होतो 6. जे खेळाडू आहे ते खेळाडू कक्षामध्ये तिथे बसा. खेळाडू कक्षाच्या समोर उभे राहू नका. खेळाडू कक्षामध्ये ज्या काही खुर्च्या असतील त्या खुर्च्यांमध्ये बसा. आणि आता 3 धावांची पेनल्टी. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता एका धाब्याची गरज आहे. लॉंग ऑनच्या वरून हा मोठा फटका खेळताना बॅटरला आपण पाहिलं. बॅटर आहे रोहित तांबडा. पुन्हा एकदा खोलगटा पदा चेंडू. व्हॉट अ क्लास, इनक्रेडिबल मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू सरळ बॅटचा वापर करत भिरकावून दिलाय आणि विजयाचा डंका वाजवलाय साई स्पोर्ट्स उसगाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आई गावदेवी कोनपडा 7742 टीम. लाईनअप मध्ये हँडशेक करण्याकरता हा संघ जातोय. चर्चा आपण करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. मॅन ऑफ द मॅच कोण असेल?